रिअल इस्टेटमध्ये कुठलीही प्रॉपर्टी घेताना लोन घेण्याची प्रोसेस ही कितपत सोपी आहे का कितपत अवघड आहे याच्यावर? आमच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर लोन घेण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. सिबिल सांभाळायला काय केलं पाहिजे? सिबिल समजा होम लोन प्रॉफिटेबल नहीं है और होम लोन में ही डूब जाओगे, एक घर लोगे और उसके पैसे भरते भरते जिंदगी निकल जाएगी. तुमचं प्रामाणिक मत काय आहे त्याला घेऊन? कर्ज घ्या तुम्ही, जिथं ॲप्रिसिएशन आहे त्या गोष्टी तुम्ही कर्जावर घ्या आणि जिथं डिप्रिसिएशन आहे त्या गोष्टी तुम्ही कर्जावर घेऊ नका. कन्सल्टंट्स चार्ज नाही करत एक्स्ट्रा कस्टमरला. कन्सल्टंट्सचं जे काही पेआउट असतं ते बँकांथ्रू बरोबर. तो त्यामुळे फसवणूक नाही झाली पाहिजे. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणले, कसा एखादा कन्सल्टंट ओळखावा कोणी पण आपल्या लोकल रिजन्समध्ये की हा एक चांगला कन्सल्टंट, ह्याची काय अशी डेफिनेशन आहे? त्याला भेटा, त्याचा मेल आय डी काय आहे बघा, सगळ्यात सोपं. त्याचा ऑफिस कुठं आहे तुम्ही एकदा त्याच्या ऑफिसला जाऊन भेटा, त्याचं ऑफिस सेटअप बघा, मग ठरवा काय करायचं. काल मी फाईल केली, त्या फाईलमध्ये नवरा बायको प्रॉपर्टी घ्यायला आली. त्या मॅडमचं बँक स्टेटमेंट 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट एका पानात संपलं. जे मागच्या मी सो वेलकम टू द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक. हाय, दिस इज अभिषेक आणि आज एक नवीन पॉडकास्ट. बेसिकली रिअल इस्टेटमध्ये येणं आजच्या काळामध्ये खूप मोठा टास्क आहे. तर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जे आहे आणि खूप मोठा फॅक्टर आहे. तर त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा किंवा कसं आपण फंड मॅनेजमेंट करावं आणि रिअल इस्टेटमध्ये पदार्पण आपल्याला सोपं जाईल, त्या गोष्टींना घेऊन आपण एक पॉडकास्ट आणला आहे की कसं रिअल इस्टेटमध्ये कुठलीही प्रॉपर्टी परचेस करणं किंवा रेंटल इन्कम जे आपण म्हणतो की सेकंड इन्कम सुरू करायचं आहे, तर त्यासाठी येणारे जे काही चॅलेंजेस आहेत त्यावर मोठा फॅक्टर आहे पैसा. आणि ते कोण देईल? तर बँक्स देतात. आणि लोन हे सेगमेंट खूप मोठं आहे. तर त्या गोष्टीला घेऊन आपण एक गेस्ट घेऊन आलेलो आहे आपल्यासोबत. सो आय वेलकम आदिनाथ बोराडे सर. आणि त्यांचं खूप मोठं हे काम हे लोन सेक्टरमध्ये राहिलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, प्लीज तुम्ही इंट्रोडक्शन द्या लोकांना की तुमची कंपनीचं नाव काय आणि तुम्ही काय करता एक्झॅक्टली. थँक्यू. नमस्कार, मी आदिनाथ बोराडे. माझी फर्मचं नाव आहे लोन केअर फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके. ही फर्म आहे. तसं माझ्याबद्दल म्हणायचं गेलं तर मी पहिला 2014ला ह्या लोन फील्डमध्ये आलो. ओके. तर बजाज फिन्सर्व, जसं घराघरामध्ये नाव माहिती आहे, तर तिथं ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून होतो. 3 वर्ष तिथं काम केलं आणि त्यानंतर मग लोन केअर फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची फर्म चालू केली. आणि इवन माझी वेबसाईट पण आहे loancare.co.in या नावाने. तर आम्ही पर्सनल लोन, होम लोन, बिझनेस लोन, मॉर्गेज लोन, CC, ओव्हरड्राफ्ट ह्या बँका याच्याबरोबर काम करतो. हे वर्टिकल्स आहेत. आणि त्याचबरोबर मार्केटमधल्या जेवढ्या लीडिंग बँक आहेत, मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तुम्ही रस्त्याने चालताना ज्या कोणत्या बँक दिसतील त्या सर्व बँक आपल्याबरोबर असोसिएट आहेत. गव्हर्मेंट, प्रायव्हेट आणि फायनान्स कंपन्या देखील, ज्या तुम्हाला माहीत आहेत त्या देखील आणि ज्या माहीत नाहीत त्या देखील. तर ज्या आता नवीन मार्केटमध्ये आले ते. आणि लोकेशन म्हणाल तर आपण ज्या मेन सिटी आहेत, ज्या टॉपच्या तुम्ही म्हणाल 20 सिटीज भारतातल्या, त्या सर्व आपण सिटीमध्ये आपली सर्व्हिस अवेलेबल आहे. ओके. तर हे जनरली आहे आपलं माझं इंट्रोडक्शन. ओके. तर जसं रिअल इस्टेटमध्ये लोनचं खूप इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे तुम्ही करत असाल खूप वर्टिकल्सवर काम, पण तुम्ही पण बघितलं असेल की रिअल इस्टेट हे सेक्टरमध्ये लोनचं खूप जास्त कन्झम्पशन आहे. बरोबर. तर रिअल इस्टेटमध्ये कुठलीही प्रॉपर्टी घेताना लोन घेण्याची प्रोसेस ही कितपत सोपी आहे का कितपत अवघड आहे, याच्यावर काय मत आहे तुमचं? आमच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर लोन घेण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. ओके. इव्हन आम्ही कोणत्याही क्लायंटला बँकेमध्ये न जाता लोन डिस्बर्समेंट करू शकतो. ओके. इतकी सोपी आहे. पण जर समजलं तर ती एवढी अवघड आहे की कोणताही क्लायंट नकोसा होतो त्याला. ते आपण आपल्या नॉर्मल साध्या भाषेमध्ये म्हणतो ना की भीक नको पण कुत्रावर, तशी गत आजच्या घडीला होते. पण कोणतंही लोन मिळण्यामागं ती प्रोसेस की 2-4 दिवसाची नसते. लोन मिळण्यामध्ये ती पूर्ण प्रोसेस मागच्या 10 वर्षाची असते. की तुम्ही बँकेबरोबर कसे वागलात, कोणत्याही
बँकेबरोबर कसे वागलात याच्यावर ठरतं का तुम्हाला लोन किती दिवसात मिळणार. बऱ्याचदा लोक काय करतात की मामा, काका, मावशी, मित्र ह्यांना लोन पाहिजे असतं आणि आपली माणसं लोनमध्ये त्याला गॅरंटर होतात. जुन्या काळामध्ये एक शब्द होता का जामीनदार. कोणतंही कर्ज घ्यायचं असेल तर जामीनदार पाहिजे, पण आता ती गोष्ट कालबाह्य झालेली आहे. व त्या काळामध्ये कुणालाही कर्ज देताना ही जे लोक गॅरंटर होतात आणि सह्या करतात त्याचा परिणाम असो त्या माणसाने जर कर्जाचे हप्ते वेळेवर नाही भरले तर ह्या माणसाचं रेकॉर्ड खराब होतं, ज्याला आपण म्हणतो सिबिल. सिबिल याचा रिपोर्ट बघून, आणि आता सिबिलचे 4-5 रिपोर्ट आलेले आहेत, म्हणजे क्रेडिट रिपोर्ट हे 4-5 आलेले. सिबिल आहे, तुमचं क्रिफ आहे, तुमचं एक्सपिरियन आहे, आणि ह्याचा एक कन्सॉलिडेट रिपोर्ट बनतो आजकाल म्हणायला. मग ते जे आहे ते सगळा चिठ्ठा निघतो. पॅन कार्डला लिंक जिथं जिथं तुम्ही उधारीचे व्यवहार केलेत ते सगळे त्या रिपोर्टमध्ये दिसतात. मग तुमचं क्रेडिट कार्ड असो, पर्सनल लोन असो, मोबाईल असो, काहीही शेतीचं लोन असो, कोणतेही असो. पण मग ज्यावेळेस ते आपण ते हप्ते वेळेवर भरत नाही किंवा आपला गॅरंटर जो असतो तो वेळेवर भरत नाही तर त्याचा रिपोर्ट. गॅरंटर म्हणजे काय थोडक्यात का त्या व्यक्तीला बँक कर्ज देत नाही, मग बँक म्हणते का बाबा आम्ही तुला कर्ज देणार नाही, तुझ्या कर्जाची जबाबदारी घेणार असा माणूस आण का ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो, कर्ज तुला देऊ. मग तो माणूस म्हणजे कोण, तर तो गॅरंटर. मग एका अर्थाने असं का बाबा हा आपण बँकेत जातो, बँकेला विचारते हे व्यक्ती आमच्याकडे कर्ज घ्यायला आलेत, आम्ही यांना काही कारणामुळे कर्ज देऊ शकत नाही. तर मग तुम्ही म्हणता ठीक आहे द्या त्याला कर्ज, त्याची जबाबदारी मी घेतो. बँक तिकडून म्हणते ठीक आहे, जर त्यांनी नाहीच भरलं तर ती जबाबदारी तुमची, आम्ही तुमच्याकडून वसूल करू. बरोबर. मग हे तिथं मग तुम्ही म्हणता हो आणि तिथं सह्या करता. तिथं हा प्रॉब्लेम येतो. किंवा बऱ्याचदा तुम्हाला बँकेला ITR पाहिजे असतात माणसं, आणि बँकेला प्रत्येक ITR मध्ये 6 महिन्याचा गॅप असायला पाहिजे. आपली लोक काय करतात, दर 2 वर्षाचा ITR एकदमच भरतात. मग बँकेला दिसतं का ह्या माणसाने कर्ज घेण्यासाठीच ITR भरलेला आहे. किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही जर बिझनेसवाले असाल तर तुम्ही तुमचे व्यवहार अकाउंटला करत नाही बरेचसे. मग तिथं बँक काय पाहते का बँक म्हणा किंवा काय, ते कायदेशीर मार्गाने जातात. आम्हाला ह्या माणसाला कर्ज द्यायचे आणि त्याचे काही हप्ते, मग हा माणूस हप्ते कसे भरल, मग ते कसं दिसल, तर ते स्टेटमेंट पाहतात. मग स्टेटमेंटला तुमचा काय बॅलन्स आहे तो बॅलन्स बघून त्या बॅलन्सचा ॲव्हरेज काढून आणि त्यावर एक काही कॅल्क्युलेशन असतं, ते कॅल्क्युलेशन बघून बँक त्याच्या आधारे हप्ता देते. पण बऱ्याचदा लोक काय म्हणतात का माझा करोडोनी व्यवहार आहे, पण त्यांचा कोणीतरी टॅक्स कन्सल्टंट किंवा त्यांचे जे CA असतात ते त्यांना व्यवस्थित सांगत नाही, किंवा हे आपले लोकच त्यांना म्हणतात आम्हाला टॅक्स नाही पडला पाहिजे असं भरा. मग ते पण काय सांगतात, जे सध्या सांगाल तसं करतात. मग शेवटी ज्यावेळेस कर्ज घ्यायची वेळ येते आणि ITR आपण दाखवतो तर त्याच्या ITR मध्ये तुमचा नफाच दिसत नाही. बरोबर. मग ज्यावेळेस तुमचा नफाच दिसत नाही तर मग तुम्हाला कर्ज कसं द्यायचं, मग तुम्ही त्याचे हप्ते कसे भराल, मग ते हप्ते नंतर बाउन्स होणार. मग नंतर जे बाउन्स होणार आहेत तर ते आता द्यायलाच नको. बरोबर आहे. परिणाम होतो का कर्ज भेटत नाही. पण असे पण आहेत, इव्हन तुम्ही पण बघितले असाल का दिवसातून तुम्हाला 100 कॉल येतात, सर तुम्हाला कर्ज हवंय का, कर्ज हवंय का, कर्ज हवंय का. हे कॉल काय येतात का, तर तुमचा रेकॉर्ड तिथं असतं, बँक तुम्हाला कर्ज, बँक हे कॉल काय येतात, बँक म्हणते आम्हाला कर्ज वाटायचंय, तुम्ही आमच्याकडून कर्ज घ्या. तुम्ही आमच्याकडून कर्ज नाही घेतलं तर आम्ही ज्यांनी आमच्याकडे FD केलं त्यांना व्याज कुठून देऊ आम्ही. बरोबर. बँकेला कर्ज हे वाटावंच लागतं. बरोबर आहे. बेसिकली ते सायकल आहे, फायनान्शियल सायकल आहे, आणि ते अचीव करावं लागतं. तर जसं आपण मार्केटमध्ये बायफर्गेट केलं तर 2 टाईपचे बँक्स आपण बनवू शकतो, की एक तर असतं की नॅशनलाइज बँक आणि एक असतं NBFCs. बरोबर. तर जसं सगळ्यांना माहिती आहे की नॅशनलाइज बँकमध्ये लोन करणं जास्त फायद्याचं असतं, कारण की रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे आणि त्याच्यामध्ये फ्युचर चांगलं आहे नॅशनलाइज बँक्समध्ये वेअर एज कम्पेअर्ड टू NBFCs. तर तुमचं त्याच्यामध्ये काय मत आहे की काय केलं पाहिजे? आता बघा, ह्याच्यामध्ये फ्युचर चांगलं आहे असं त्याच्यामध्ये काही म्हणता येत नाही. बँक ही बँक असते, ही गव्हर्नमेंटची बँक असो किंवा प्रायव्हेट बँक असो, यांनी पैसा तुम्हाला दिलेला असतो. बँक हे तुम्ही आपण आता बोलतोय हे प्रॉपर्टीच्या हिशोबाने बोलतोय, तुमच्या प्रॉपर्टीवर किंवा कोणत्याही कर्जावर व्याज हे लावतात आणि ते पैसे वसूल करत असतात. तर त्याच्यामध्ये
बँकेचं म्हणणं असं असतं की आम्ही तुम्हाला व्याज पैसे दिलेत ना, त्याचं व्याज सुखासुखी आमच्याकडे आलं पाहिजे. फरक हाच येतो प्रायव्हेट बँक आणि NBFC गव्हर्नमेंट बँक यांच्यामध्ये फरक येतो की गव्हर्नमेंट बँकेचं एक असतं का डेली रिड्युसिंग या कन्सेप्टवर ते चालतात आणि प्रायव्हेट बँक हे मंथली रिड्युसिंगवर चालतात. पण शेवटी दोन्हीही RBIच्या अंडरच येतात. RBIने वरून त्यांना जे नियम घालून दिलेले असतात ते फॉलो त्यांना करावंच लागतं. हा फरक येतो की गव्हर्नमेंट बँकेचं लोन घेतलं तर तिथं कस्टमरचा व्याजामध्ये एक बऱ्यापैकी फरक पडतो प्रायव्हेट बँकेच्या तुलनेमध्ये. पण आजकाल स्पर्धाच एवढी झाली आहे की मागच्या काही वर्षामध्ये बघाल तर प्रायव्हेट बँका सुद्धा गव्हर्नमेंट बँकेच्या तुलनेत रेट द्यायला लागलेले आहेत व्याजदर. पण आहे त्याच्यामध्ये हे जे फरक मी तुम्हाला सांगितले ते तर आहेच आहेत. आणि बाकीच्या सर्व्हिसेस कशा देतात कोणती बँक ते पण कर्ज घेताना माणसाने ते पण विचारात घ्यायला पाहिजे. आता दोन गोष्टी असतात, एक असतं होम लोन आणि द अदर वन इज लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये डिफरन्स काय? बरं, आता बघा होम लोन दोन्ही पण कर्ज हे प्रॉपर्टी संदर्भात दिले असतात. पण एक आहे होम लोन हे घरासाठी दिलं जातं, ओके, किंवा प्रॉपर्टीसाठी दिलं जातं. आणि दुसरं येतं लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, हे प्रॉपर्टीवर दिलं जातं. होम लोन हे मालक बनण्यासाठी दिलं जातं आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हे मालक बनल्याच्या नंतर दिलं जातं. ओके. होम लोनमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी होम लोन देतात आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी ही तुमच्या मालकीची जी प्रॉपर्टी आधीच आहे त्या प्रॉपर्टीवर कर्ज देतात. ओके. होम लोन तुम्हाला स्वतःला तुमच्या स्वतःच्या खिशात तो पैसा येतच नाही. होम लोनचा पैसा हा आधीच्या मालकाकडे जातो. बिल्डर असेल किंवा त्या प्रॉपर्टीचा आधीचा मालक असेल किंवा एने प्लॉट घेत असाल तर त्या प्लॉटचा मालक असेल, ते होम लोनचा पैसा तिकडे जातो. आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीचा पैसा हा तुमच्या खिशात येतो, तुम्हाला वापरायला येतो. आणि होम लोनचा पैसा तुमच्या वतीने आधीच्या मालकाला दिला जातो. तर हे दोन फरक आहेत. पण दोन्ही केसमध्ये मॉर्गेज हा फ्लॅट, मॉर्गेज दोघं पण होणार. मॉर्गेज दोघं पण होणार. एकाला माझा पैसा मी ही प्रॉपर्टी घेणार आहे हा पैसा त्या व्यक्तीला द्या असं होम लोनमध्ये म्हणावं लागतं. आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीमध्ये ही माझी प्रॉपर्टी आहे, ह्या प्रॉपर्टीवर मला पैसे द्या असं म्हणावं लागतं. हे मी ग्राउंड भाषेमध्ये बरोबर. आणि रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये किती फरक आहे दोघांच्या? होम लोनच्या आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीच्या 0.5% 1% पासून पुढे फरक पडतो. 0.5% ते 1% याच्यामध्ये फरक पडतो. बरोबर. तर आता कुठलाही मोठा डिसिजन घेताना एक कॉन्सेप्ट असतं प्री प्लॅनिंग, की बरोबर, की प्री प्लॅनिंग करायलाच पाहिजे. वेडिंगमध्ये असतं प्री वेडिंग केलं पाहिजे तसं. तर त्याच गोष्टींना घेऊन लोनचं प्री प्रिपरेशन म्हणजे सिबिल. बरोबर. तर सिबिल हा एकदम ऐन मोक्यावर फ्लॅट किंवा प्रॉपर्टी घेताना बघणारी गोष्ट आहे की आधीपासून प्रिपेअर करणारी गोष्ट आहे? बरं, आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे. हे बघा, कर्ज ही गोष्ट अशी आहे ना, ही तुमच्या प्लॅनिंगमध्ये कधीच नसते. पण सेविंग ही गोष्ट आहे ही तुमच्या पहिल्यापासून, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता तेव्हापासून तुमच्या प्लॅनिंगमध्ये असते. माझं कॉलेज होणार, मला नोकरी भेटणार, नोकरीमधले एवढे पैसे मी सेविंग टाकणार, एवढं खर्च करणार, एवढं. पण कोणताही माणूस हे म्हणत नाही मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार, इंजिनियर होणार, एवढी नोकरी करणार, मी एवढं कर्ज उचलणार. कर्ज ही ज्यावेळेस अपेक्षा माणसाच्या वाढायला लागतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करताना खिसा त्यावेळेस सपोर्ट करत नाही, त्यावेळेस माणूस उधारीकडे जातो, म्हणजे कर्जाकडे जातो. पण ती वेळ त्यावेळेस आलेली असते, ती प्लॅनिंगमधले नसते. पण आजच्या घडीला बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत का त्या कर्जावर घ्याव्या लागतात. पण त्याच्यासाठी माणसाने आधीपासून प्लॅन करावा पाहिजे. पण कर्ज कधीही एवढं घ्यायचं नाही का तुमच्या कमाईच्या 50% पुढे त्याचा हप्ता ढकलला पाहिजे. मंथली, महिन्याची तुमची कमाई 1 लाख रुपये जर असेल तर कोणत्याच परिस्थितीमध्ये आमचं म्हणणं आहे का 30% पुढंच जायला नाही पाहिजे. पण मार्केटच असं आहे का 50% पुढं जायला नाही पाहिजे, नाहीतर ते कर्ज तुम्हाला खूप महाग पडतं. तर त्याच्यामध्ये तेच की जसं आपण म्हणलो की माझा प्रश्न असा होता की सिबिल सांभाळायला काय केलं पाहिजे. की सिबिल समजा आपल्याला आज माहिती आहे की मला 1-1.5 वर्षात फ्लॅट घ्यायचा आहे किंवा प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि माझा सिबिल समवेअर थोडासा डॅमेज झालेला आहे काही कुठल्या गोष्टींमुळे, तर काय
काळजी बाळगली पाहिजे? पहिली म्हणजे तुमचं शेवटचं जे वाक्य होतं ना, ते माणसाच्या आयुष्यामध्ये कधीच यायला नाही पाहिजे. सिबिल कधीच डॅमेज व्हायला नाही पाहिजे. आजच्या घडीला सिबिल ही तुमची प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. तुमच्याकडे प्रॉपर्टी जरी नसेल तरी बँक तुम्हाला तुमचं सिबिल बघून कर्ज देतात. बरं, आता सिबिल सांभाळायचं कसं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डला कात्री मारायची. क्रेडिट कार्ड वापरायचे नाहीत, कारण तो एक ट्रॅप आहे. म्हणून मी म्हणतोय क्रेडिट कार्ड वापरायचे नाहीत. आणि दुसरं का, तुम्ही कुणालाही गॅरंटर व्हायचं नाही किंवा जामीनदार व्हायचं नाही. थोडक्यात दुसऱ्याच्या कर्जासाठी तुम्ही कुठंच सह्या करायच्या नाहीत. आणि तिसरी गोष्ट का, कधीही बँकेचा तुम्हाला फोन नाही आला पाहिजे किंवा बँकेचा तुम्हाला मेसेज नाही आला पाहिजे की तुमचा हप्ता भरणं बाकी आहे, तो भरा. म्हणजे थोडक्यात तुमचे सगळे EMI, ECS किंवा तुमचे पेमेंट ड्यूज हे त्या तारखेच्या आधीच भरले गेले पाहिजेत. मी तर कधी हे पण नाही रिकमेंड करणार का त्या तारखेला भरा. बऱ्याचदा आम्ही असंही पाहिलेलं आहे की तुम्ही 10 तारखेचा EMI हा 10 तारखेला भरलाय, पण तो रेकॉर्डला रिफ्लेक्टच झाला नाही. त्याचा परिणाम असा झाला का सिबिलमध्ये इम्पॅक्ट पडला आणि सिबिलमध्ये तो बाउन्स दिसला. तर हे कधीही वेळच्या वेळी भरले गेलेच पाहिजेत. तर आता मुळात एक परसेप्शन आहे की लोकांना हे तर माहिती आहे की फ्लॅट्सला लोन मिळतंच हमखास, बरोबर. बट रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट्स सोडून अशा अजून काही सेगमेंट्स आहेत ज्यामध्ये बँक लोन देतं? आता रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला जागा घ्यायला पण कर्ज मिळतं आणि बांधकामाला कर्ज मिळतं. बरोबर. त्याला बँकिंग लँग्वेजमध्ये प्लॉट परचेस प्लस कन्स्ट्रक्शन म्हणतात. तर त्यामध्ये तुम्ही त्या दोन्हीला पण कर्ज मिळू शकतं. प्लस प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला फर्निचर करायचे, रिन्युएशन करायचे किंवा एक्झिस्टिंग तुमची आधीची प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला पाडायची आणि तिथं नवीन बांधकाम करायचे, तर त्याला देखील तुम्हाला कर्ज मिळतं. ओके. परचेस प्लस कन्स्ट्रक्शन, डिमॉलिश, होम रिन्युएशन. ओके. आता जसं आपण म्हणतो की 2 कॅटेगरीज आहेत मार्केटमध्ये, एक असतं सेल्फ एम्प्लॉईड आणि एक असतं सर्व्हिस. बरोबर. तर तुम्ही तुमचा एवढा एक्सपिरियन्स असताना तुमचे दोघांना काय सल्ले राहतील की सर्व्हिसवाल्यांनी त्यांचे प्रोफाईल जसे ठेवा आणि बिझनेसवाल्यांनी त्यांचे प्रोफाईल जसे ठेवा की ज्यामुळे लोन प्रोसेस ही हॅसल फ्री होईल आणि आरामात लोन देईल? आरामात. सर्व्हिसवाल्यांनी सगळ्यात एक सोपं लोन पटकन मिळण्यासाठी गरज असेल तरच कर्ज उचला. दुसरं, तुम्ही अशा ठिकाणी अशा कंपनीमध्ये काम करायला पाहिजे का ज्या कंपनीचं तुम्हाला पगार हा वेळेवर येतो, सॅलरी ऑन टाईम होते, तुम्हाला तुमचे PF ऑन टाईम कट होतात, ती कंपनी लॉसमध्ये नसायला पाहिजे, ती कंपनी 3 वर्ष जुनी असायला पाहिजे आणि ती कंपनी तुमच्या अकाउंटला सॅलरी ट्रान्सफर करणारी असायला पाहिजे. कॅश सॅलरी नको, चेकने सॅलरी नको किंवा 10 तारखेची सॅलरी 20 तारखेला होईल असं नको. 1-2 तारखेचं 1-2 दिवस मागे पुढं ते बँक कन्सिडर करते. आणि तुमचं सिबिल व्यवस्थित असायला पाहिजे. तुम्हाला कोणतंही लोन, पर्सनल लोन तर इवन मी तुम्हाला सांगेल का काही बँका अशा आहे का 10 सेकंदात पर्सनल लोन देऊन टाकतात, असं आहे. आणि सेल्फ एम्प्लॉईडच्या बाबतीत म्हणाल तर सेल्फ एम्प्लॉईडनी तुमचं शॉप ॲक्ट काढायला पाहिजे. धंदा करताय तर तुमचा धंदा काय आहे तो समजण्यासाठी, कारण हे शब्द मी जे वापरतो हे ग्राउंड लेवलचे वापरतोय कारण ते सामान्यातल्या सामान्य लोकाला समजावा म्हणून. तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्याचं शॉप ॲक्ट असायला पाहिजे, उद्यम आधार असायला पाहिजे, तुमचं ITR सगळे, भले तुमचे ITR बिना प्रॉफिटचे असो, वेळच्या वेळी भरले पाहिजेत. प्रत्येक ITRच्या मध्ये 6 महिन्याचा गॅप असायला पाहिजे आणि तुमच्या प्रत्येक डॉक्युमेंट हे अपडेटेड असायला पाहिजे. तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. परत तुमचे मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजेत आणि तुमचे स्टेटमेंट हे अपडेटेड असायला पाहिजेत. तुमचे सगळे डॉक्युमेंट हे अपडेटेड असायला पाहिजे. बऱ्याचदा आपलं असं होतं की आपण ॲड्रेस बदललेला असतो आधार कार्डवरचा
आधार कार्डचा ॲड्रेस एका ठिकाणचा असतो आणि आपण राहतो अशा ठिकाणी. ते वेळच्या वेळी अपडेट असायला पाहिजे आणि बँकेला ते वेळेत तुम्ही सांगायला पाहिजे. आता कुठल्याही सामान्य माणसाला आपण जेव्हा म्हणतो की बँक लोन घ्यायचं तर बँकेची एक डॉक्युमेंट लिस्ट असते. बरोबर. तर बेसिकली काय घटक आहेत त्या डॉक्युमेंट लिस्टचे जे इम्पॉर्टंट आहेत, आणि जे सिम्पल असतात ते तर ठीक आहे, बट जे गोळा करावे लागतात, जे आधीपासून लक्षात ठेवायला पाहिजे, असे कुठले डॉक्युमेंट्स आहेत? हां, तर बघा, पर्सनल लोनमध्ये उशिरा मिळणारं डॉक्युमेंट पहिलं असतं फॉर्म 16, फॉर्म नंबर 16. तो वर्षातून एकदाच वापरला जातो, त्याच्यामुळे तो कुठेतरी पडलेला असतो. सॉफ्ट कॉपी असेल तर काय हरकत नाही. आणि त्याच्यानंतर येतं नेट बँकिंग नसेल तर बँक स्टेटमेंट. होम लोनमध्ये येतं प्रॉपर्टीचे पेपर, प्लॅन कॉपी आणि चेन ॲग्रीमेंट म्हणतात. म्हणजे ती प्रॉपर्टी जेव्हा तयार झाली तेव्हापासून आजपर्यंत किती जणांच्या ताब्यातून ती प्रॉपर्टी गेली, त्याला चेन ॲग्रीमेंट म्हणतात. ते असायला पाहिजेत. ओके. आता एक लोनचं परसेप्शन हे मार्केटमध्ये नेहमी आहे की खूप वेळ जातो बँक लोनला. बरोबर. आणि त्या नादामध्ये खूपच्या आवडलेल्या प्रॉपर्टीज हातातून निघून जातात. बरोबर. तर मुळात टाईमलाईन कशी असायला पाहिजे कधी पण लोन घेताना, की समजा 2 महिन्यांनी लोन घ्यायचं तर सुरुवात कधी केली पाहिजे? बरं, ह्याच्यामध्ये तसं जर म्हणाल तर तुम्हाला जर प्रॉपर्टी घ्यायची आहे तर तुमची एक मार्केटमध्ये अशी एक गोष्ट असते प्री सँक्शन, किंवा अजून एक असते कन्सेप्ट प्रॉपर्टी नॉट आयडेंटिफाय, PNS म्हणतात. तर त्या केसमध्ये काय करावं लागतं, तुम्ही तुमच्या इन्कमच्या बेसवर बँकेकडून लोन सँक्शन करून घेऊ शकता. ओके. आणि ते लोन, ते लेटर, सँक्शन लेटर घेऊन ते सँक्शन लेटर रेग्युलर प्रॉपर्टी कोणती असेल, कायदेशीर प्रॉपर्टी लिगली जी असेल त्या कोणत्याही प्रॉपर्टीला तुम्ही ते सँक्शन लेटर अटॅच करू शकता. त्यानंतर ॲग्रीमेंट झाल्यावर पुढच्या 7 दिवसामध्ये तुमचं लोन डिस्बर्स होतं. ॲग्रीमेंट झाल्याच्यानंतर 4-5 दिवसामध्ये ते सगळं कंप्लीट होऊन जातं. ओके. पण त्यासाठी आधी असायला पाहिजे का पहिलं तुम्ही सँक्शन करून घ्या. म्हणजे काय होतं, तुम्हाला माहीत असतं का तुम्हाला लोन मिळणार किती आहे, त्याच्यात डाऊन पेमेंट किती करायचे, स्टॅम्प ड्युटी किती भरायची आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू किती. मग ते मॅच करणं सोपं जातं. कस्टमर अडतात कुठं, पहिली प्रॉपर्टीची डील करून बसतात, मग लक्षात येतं का इकडं लोन कमी होतं, मग ऐनवेळी धावपळ होते, मग बिल्डर मागं लागतो, ओनर मागं लागतो, पैसे द्या पैसे, ॲग्रीमेंट करून बसले, व्यवहार करून बसलेले असतात, पण इकडं लोन कमी होतं, मग तिथं माणूस वैतागतो. आमचा सल्ला, पहिलं लोन सँक्शन करून घ्या, मग तुम्ही प्रॉपर्टी बघा. कारण त्या सँक्शन लेटरची व्हॅलिडिटी 6 महिने असते. त्या 6 महिन्यात कस्टमरला कुठं व्याज लागत नाही ना, कुठं तुम्हाला EMI लागतात. सँक्शन लेटर तुमच्याकडे आहे ना, बिल्डर पुढं बसा, हे माझं सँक्शन लेटर, आता मला सांग प्रॉपर्टी कितीला देतो. सोपं आहे. बरोबर आहे. आता लिगल चार्जेस, त्यानंतर व्हॅल्युएशन चार्जेस आणि ह्या एक गोष्टी असतात जे बँकेला नंतर पे कराव्या लागतात. बरोबर. आणि त्याचा उल्लेख सुरुवातीला होत नाही, पण नंतर मग लोकांना कळतं की ह्याचे पण पैसे द्यायचे. तर हे असं काही चान्सेस असतात का बँक्समध्ये की हे वेव ऑफ होतील किंवा हे वाचवू शकतो? आता बघा, त्याच्यातले बऱ्याचशा बँका किंवा इवन आम्ही पण, क्लायंट कसा आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. ओके. तुमची प्रॉपर्टी काय, किंमत किती, कशी आहे, काय. पण बऱ्याचदा 2-3 चार्जेस जे आहेत ते वेव करता येत नाहीत. एक चार्जेस जो असतो गव्हर्नमेंट स्टॅम्प ड्युटी, ते आपलं भारत सरकार आहे, ते कुणाला सोडत नाही. आणि दुसरी असते नोटीस ऑफ इंटिमेशन. ह्या 2 गोष्टी आहेत त्या. आणि लिगल चार्जेस जे असते ते नॉर्मल असतात. 4,000 रुपये तुमच्या सर्च रिपोर्टचे असतात. कोण 2,200 घेतं, कोण 4,000 घेतं, कोण 3,500 घेतं. ते ॲडव्होकेटचे असतात. आणि एक असतं टेक्निकल रिपोर्ट, की तुमचं बांधकाम खरंच तसं आहे का, किंवा तुम्ही जो प्लॉट घेताय तो तसा आहे का. तो त्या रिपोर्टवर जो सँक्शन केलेला तुमचा प्लॅन आहे त्याच्यानुसार ते कन्स्ट्रक्शन आहे का, किंवा त्या कन्स्ट्रक्शनची क्वालिटी काय आहे ते चेक करण्याचा रिपोर्ट म्हणजे टेक्निकल. त्याला 1,700 रुपये लागतात. जनरली ह्या सगळं मिळून तुमच्या हे जरा तर व्यवहार करण्यासाठी तुम्ही त्या बँकेला रिक्वेस्ट केली की तुम्हाला लोन देणारा कोण आहे, त्या माणसाच्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात.
आता खूप बँक्स असं मार्केटिंगच असं करतात की 0% ब्रोकरेज किंवा असे 0% प्रोसेसिंग फी. बरोबर. तर या असे मार्केटिंग करून त्यांच्या स्कीम्स विकतात, त्यांचे लोन्स देतात, भले ते हायर रेट ऑफ इंटरेस्टला असतात. तर नेमकं घडतं काय, बॅक ऑफ द पिक्चर होतं काय, बँका ते पैसे मॅनेज कसं करतात? नाही, आता मुळात असतं प्रोसेसिंग फी ही कोणत्याही झिरोमध्ये असतात. मार्केटमध्ये प्रोसेसिंग फी हाच एक शब्द, तेच पैसे फक्त बँकेकडे जातात. कर्जासाठी जे जे खर्च येतात ते ज्या हेड्सच्या खाली पैसे घेतात ते वेगवेगळ्या एंटिटीला जातात. एक गव्हर्नमेंटला जातं, एक ॲडव्होकेट जो सर्च काढतो त्याला जातं, जो टेक्निकल एजन्सीला जातं, एक तुमचं व्हेरिफिकेशन एजंट. पण एक प्रोसेसिंग फी जी असते ती फक्त बँकेच्या खिशात जाते. पण बऱ्याचदा आजच्या घडीला बँका ती प्रोसेसिंग फी घेत नाहीत. मार्केटमध्ये कॉम्पिटिशनच एवढं झालंय. काही 99 रुपये, कधी कधी ₹1, कधी 49 रुपये, कधी कधी 3000 अशा प्रोसेसिंग फी असतात. पण प्रोसेसिंगसाठी लागणारा खर्च ही गोष्ट वेगळी आणि प्रोसेसिंग फी ही गोष्ट वेगळी. तुमचं जे मार्केटिंग बँका करतात त्या प्रोसेसिंग फीच्या नावाखाली करतात. जे कितीही केलं सगळ्यात महाग प्रोसेसिंग फी ही 11,000 रुपये आणि ती आजच्या घडीला ती ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर आहे. त्याच्या बेसवरच. पण हे जे खालचे जे खर्च आहेत ते नाही कमी होत. पण ते डिपेंड, किंवा तुम्हाला तुमचा कन्सल्टंट कोण आहे त्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी असतात. ओके. आता एक गोष्ट आपण ऐकतो, रेपो रेट किंवा लोन्सला घेऊन इंटरेस्ट रेट्स. बरोबर. तर कुठलीही बँक इंटरेस्ट रेट डिराईव्ह कसं करते की त्यांना एवढा इंटरेस्ट चार्ज करायचा आहे आणि ते मूव्ह कसं होतं त्याच्यामध्ये फ्लक्च्युएट. हो, कस्टमर. तर बँका ठरवतात कसं की इंटरेस्ट रेट्स एवढा ठेवला पाहिजे आणि त्यानंतर रेपो रेटमध्ये चेंज झाल्यामुळं हे रेट्स कसे काय बदलतात. तर हे सायकल कसं आहे आणि हे मॅनेज कोण करतं आहे? बरं, आता हे काय असतं, ह्या मार्केटमधल्या ज्या बँक असतात, आता तुम्हाला हे सांगतो काय रेपो रेट आणि हे सायकल कसं मॅनेज. मार्केटमधल्या ज्या बँक असतात त्या पैसा त्यांचा स्वतःचा नसतो. तो एकतर शेअर मार्केटचा असतो, ओके, FDचा असतो, पगाराचा असतो किंवा RBI कडून घेतलेला असतो. ह्यांचे एक रेट असतं. RBI तुम्हाला जो रेट देतं त्याच्यावर तुम्हाला काहीतरी बँकेला काहीतरी मार्जिन ठेवावं लागतं. त्याच्याशिवाय बँकेचा खर्च चालत नाही आणि त्याच्यानंतर तो रेट ठरतो. पण त्या कर्जाला धोका किती त्याच्यावर तुमचा रेट ठरतो. तुम्ही ते लोन जर दिलं तर तो माणूस किती रिस्कमध्ये आहे, ह्या माणसाला कर्ज दिलं तर किती आपल्या कर्जाला धोका होऊ शकतो त्याच्यावर तो रेट ठरतो. जर तुमचं सिबिल 800 असेल तर तुम्हाला 735 पासून रेट तयार आहे. पण जर तुमचं सिबिल 600 असेल तर तुम्हाला 10.5च्या खाली रेट भेटणार नाही. एवढा फरक असतो. का तर सिबिल ज्याचं खराब म्हणजे त्याची आर्थिक शिस्त बिघडलेली असं त्याचं समज असतो. म्हणजे ज्याची आर्थिक शिस्त बिघडली ते आपल्या कर्जाला धोका देऊ शकतात, मग त्याचा रेट जास्त. असं बँकांचा नियम असतो. पण एक बेस रेट असतो रेपो रेट, त्या जो RBI वरून ठरवतो आणि ते रेपो रेट वेळच्या वेळी बदलत राहतात RBIच्या धोरणानुसार. मग त्याच्यावर बँक आपला मार्जिन ठेवून पुढं कर्ज विकत असते. तर हे असं ठरतं. ओके. आणि रेपो रेटचं फ्लक्च्युएशन हे प्रत्येक वर्षी येतं का कसं? ते आपला तिमाही जो रिपोर्ट येतो, आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की RBIचा रिपोर्ट आलाय आणि याच्यामध्ये ह्या तिमाहीमध्ये रेपो रेटमध्ये बदल नाही, तर हे RBI वरून ठरवतं आणि त्याच्यानंतर खाली चेंज होतात. मग ते क्वार्टरली येत राहतात. आता एक गोष्ट अशी पण आपण बघतो मार्केटमध्ये की एक असतं फिक्स्ड इंटरेस्ट रेट, एक असतं फ्लोटिंग. बरोबर. तर डिफरन्स काय आहे ह्यामध्ये आणि कुठली गोष्ट ह्यापैकी चांगली आहे आणि कुठली धोकेदायक? आता बघा, फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट हा आजच्या घडीला, आजच्या स्पर्धेच्या या युगामध्ये किंवा या मार्केटमध्ये जवळजवळ नाहीसा झाला आहे. फ्लोटिंग चालतो प्रॉपर्टीमध्ये आणि अनसिक्युअर लोन जे असतात, पर्सनल लोन, बिझनेस लोन, त्याच्यामध्ये फिक्स रेट चालतो. फ्लोटिंगमध्ये RBIने वरून चेंज केला काही खाली चेंज होतो. तर फ्लोटिंग आजच्या घडीला एक 12 कधीही चांगला. फिक्स रेटचं कसं असतं की फ्लोटिंगमध्ये जे काय भेटेल आत्ता मार्केटमध्ये जे चाललंय ना ते तुम्हाला मिळेल. मग तिथं तुम्हाला एक स्कोप असतो तुमचा फायदा करून घेण्यासाठी. ओके.
आता आपण ही गोष्ट नेहमी बघितली आहे की लोन्स घेऊ नका. जसं तुमचं एक वक्तव्य आलं की क्रेडिट कार्ड हे खूप धोकेदायक आहे आणि नुकसान होऊ शकतं, तर तसंच एक लोन्स बाबतीत नेहमी म्हणलं जातं की होम लोन प्रॉफिटेबल नहीं है और होम लोन में ही डूब जाओगे. एक घर लोगे और वो उसके पैसे भरते भरते जिंदगी निकल जाएगी. तर आय नो तुम्ही त्या धंद्यात आहात, बट तुमचं प्रामाणिक मत काय आहे त्याला घेऊन? तर माझं प्रामाणिक मत असं आहे की कर्ज घ्या तुम्ही, पण जिथं ॲप्रिसिएशन आहे त्या गोष्टी तुम्ही कर्जावर घ्या, आणि जिथं डिप्रिसिएशन आहे त्या गोष्टी तुम्ही कर्जावर घेऊ नका. ज्या गोष्टीची किंमत कमी होत जाते त्या गोष्टी कधीही कर्जावर घ्यायच्या नाहीत, आणि ज्या गोष्टीची किंमत वाढत जाते त्या गोष्टी तुम्ही कर्जावर घेतल्या तरी काही हरकत नाही, म्हणजे तिथं तुम्ही नुकसानीमध्ये जात नाहीत. पण आता होम लोन हा एक कॉन्सेप्ट आहे की समजा ते फर्स्ट होम असेल तर त्यातून एक पहिली गोष्ट म्हणजे त्यातून उत्पन्न नाही. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे एक्झॅक्टली माहितीच नाही की हे ॲप्रिशिएट होणार कधी आहे, आणि झालं तर किती होईल, तेवढ्या पैशांमध्ये मी दुसरं काही करू शकतो का, तर हे सगळे खूप फॅक्टर्स आहेत. बरोबर. मग त्या हिशोबाने मी म्हणतो आता होम लोन, आता तसं पाहायला गेलं तर माझं तर म्हणणं असं आहे का आजकाल घरांच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत, पण त्यानुसार तुम्ही कोणत्या भागामध्ये घेताय घर त्याच्यानुसार आपल्याला घर घेणारा माणूस एक सत्सद विवेक बुद्धी असते, त्याला समजतं का कुठं घर घ्यायला पाहिजे, आणि माणूस अशाच ठिकाणी घर घेतो का भविष्यात त्याच्या किमती वाढतात असा विचार करून माणूस घेतो. पण शक्यतो मार्केट भविष्यामध्ये अशा ठिकाणी घ्यावं का ज्याचं मार्केट वाढेल. ते अंदाज तुमचे कन्सल्टंट, किंवा समजा आपला इकडचा खराडी एरिया झाला, आपला इकडचा वेस्ट झोन म्हणतो आपण, रावेत वगैरे, बानेर, बालेवाडी, पाषाण हा एरिया झाला, किंवा आता आपला चरोलीचा एरिया झाला आजूबाजूचा, इथं भविष्यामध्ये किमती वाढणार आहेत. काही एक सॅच्युरेशन येतं, पण घर आणि प्रॉपर्टी ही गोष्ट अशी का त्याचं कधी ना कधी किंमत वाढते. पण तेच जर तुम्ही कार घेतली तर त्याची किंमत 100% कमी होणार, 15 वर्षानंतर त्याची किंमत 0 होणार. पण 15 वर्षानंतर इकडे घराची किंमत ही 0 नाही होणार, जर ते लिगल असेल तर. बरोबर आहे. इलिगल असेल तर त्याची किंमत 0 होणार, ते कधी पडू शकतं. बरोबर. तर ह्या गोष्टी असतात. पण जर तुम्ही सोनं घेतलं आणि ते कर्ज काढून जरी घेतलं तरी त्याचं जे काही व्याज जे जाणार आहे तर तेवढं किंमत तर वाढते, नाही तेवढी तर काहीतरी वाढते. पण जर तुम्ही मोबाईल आयफोन घेतला नवीन, पुढच्या 6 महिन्यात आयफोन 12 घेतला, त्याचं 13 आलं तर 12ची किंमत 50ने कमी होते, प्लस तिकडे व्याज भरताय ते वेगळं. मग ते व्याज कर्ज नील झाल्यावर त्या फोनची किंमत किती. बरोबर. ह्या गोष्टी विचारात घेऊन माणसाने घ्यायला. पण मुळात तेच होतं की समजा लोनमध्ये असं असतं की इंटरेस्ट रेट्स एवढे आहेत सध्याच्या काळामध्ये की कधीही जेव्हा तुम्ही एक हिशोब करायला बसता की मी हे लोन घेतलंय फॉर एक्झाम्पल, आता जसं आपल्याला इनसायडर स्टोरी माहिती आहे गोष्टींची, तर त्यामध्ये असं होतं की तुम्ही जेव्हा त्याचं व्याज कॅल्क्युलेट करता असं होतं की तुम्ही जेवढं लोन घेतलंय आणि ते जर ते खूप जास्त कालावधीसाठी असेल तर तुम्ही त्या लोन अमाऊंटच्या 3 पट 4 पट पैसे भरत असतात. मुळात ज्यांनी 50 लाखाचं लोन घेतलं तो 2 कोटी रुपये भरत असतो. तर त्या गोष्टींचं काय मत तुमचं? कधीही कोणत्याही होम लोनमध्ये 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्षाचा टाइम पिरियड जो घेता तुम्ही तो कधीच घ्यायला नाही पाहिजे. पण काय असतं का आपल्या इकडं एक कन्सेप्ट असते, माणसाने घर घेतला म्हणजे तो सेटल झाला, पण तो माणूस घर ज्यावेळेस माणूस घेतो तो कधी सेटल होत नाही जर तो कमाईच्या 60-65-70% पुढं जर हप्ते भरत असेल तर. जर समजा तुम्हाला 1 लाख रुपये पगार आहे आणि तुम्ही 30,000पर्यंत हप्ता ठेवला तर ते लोन मी तुम्हाला आज लिहून देतो का तुम्ही 5 वर्षाच्या पुढं किंवा 7 वर्षाच्या पुढं ते तुम्ही लोन चालवतच नाहीत. पण जर तुमचा पगार 1 लाख रुपये आहे आणि तुम्ही 65,000 70,000 रुपये हप्ता घेतला तर मी आज तुम्हाला लिहून देतो तुमचं 15 वर्षापेक्षा लवकर लोन संपतच नाही. कारण काय होतं, तुमचे सॅलरीची ग्रोथ तेवढी होते जेवढी महागाई वाढते. मग ग्रोथ झालेला पैसा तुमचा त्या महागाईमध्ये जातो. मग इकडे होम लोनमध्ये तुम्ही पार्ट पेमेंट करू शकत नाही. होम लोन तेवढंच उचलायचं जिथं पार्ट पेमेंट करू शकाल आणि मग त्यानंतर ते घर तुम्हाला परवडतं.
पण लॉंग टर्मसाठी घेतलं, पार्ट पेमेंट जर नाही केलं तर ती प्रॉपर्टी तुम्हाला परवडतच नाही. मग ती सुखापेक्षा ताणाताण जास्त होते. ह्या गोष्टी विचारात घ्यायच्या. बरोबर. आणि मला असं वाटतं की त्याच ट्रॅपमध्ये खूप लोक अडकतात. मुळात ते अडकत नाहीत. आम्ही पण या धंद्यात असताना तोच विचार एक जास्त येतो की मान्य आहे की आपण आपले सेल्स करतोय, बट कुठेतरी समोरच्या कस्टमरचं पण तेवढा प्रॉफिट होतोय का नाही हे माहिती नाही ना. मला सांगा सर, जसं आपण भारतात म्हणतो तर घर एक वास्तू असण्यापेक्षा एक इमोशन खूप जास्त आहे. हां, आता तर तसं तुम्हाला मी सांगतो, त्या गोष्टीकडे तुम्ही वास्तू असण्यापेक्षा वस्तू म्हणून जर पाहिलं तर ते कायम तुम्हाला परवडणार. बरोबर आहे. तर तुम्ही टेक्निकल डिसिजन जास्त घ्याल. आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही कस्टमर पुढं बसलात तर कस्टमर तुम्हाला कोण प्रश्न जे विचारतात ते म्हणजे याच्यावर लोन किती होईल हाच प्रश्न विचारतात. बरोबर का? किती तुम्हाला जे म्हणतात का मला जास्तीत जास्त डाऊन पेमेंट भरायचंय असे म्हणणारे कस्टमर तुमच्याकडे जास्त येतात की मला जास्तीत जास्त लोन होईल असे म्हणणारे कस्टमर जास्त येतात? बेसिकली लोन करणारे जास्त येतात. मग त्याच्यात तुमची काय चूक आहे? चूक नाही, बट एक परसेप्शन आहे मार्केटमध्ये की रिअल इस्टेटला नेहमी एक ॲसेट क्लास म्हणून बघतात. बरोबर. आणि ॲसेट क्लास बघतात हा डिसिजन बरोबर आहे. हां, पण लोन घेऊन त्याला ॲसेट क्लास बघणं हे चुकीचं आहे. की तुम्ही त्याऐवजी तुम्ही गोल्डमध्ये तेवढे पैसे इन्व्हेस्ट करा, मार्केटमध्ये करा, म्युच्युअल फंडमध्ये करा, तर त्या गोष्टींचं उत्पन्न जास्त आहे. प्रॉपर्टी बघताना काय करा का प्रॉपर्टीच्या 50% लोन घ्यायचं आणि 30% पुढं कमाईच्या 30% पुढं हप्ता नाही गेला पाहिजे, तर ती प्रॉपर्टी परवडते. राईट. पण लोक काय करतात, प्रॉपर्टीच्या 90% लोन घेतात आणि पगाराच्या 70% लोन घेतात. बँका तर द्यायलाच बसलेत, बँका देतात. बँकांचं म्हणणं काय की आमचा हप्ता वेळेवर आला पाहिजे. बँकेचं म्हणणं हे कधीच नसतं का आमच्या कस्टमरने कर्ज 30 वर्षाचं कर्ज 5 वर्षात फेडलं पाहिजे. बँकेचं म्हणणं असं कधीच नसतं. बँक म्हणते आम्ही तुम्हाला 30 वर्षात दिले, तुम्ही बघा काय करायचं ते. बँक डिप्लोमॅटिक म्हणते हां तुम्ही एवढा हप्ता भरू शकता, आम्ही एवढ्यापर्यंत कर्ज तुम्हाला देऊ शकतो. बँक हे म्हणते. घ्यायचं की नाही ते तुमचा कॉल आहे. बरोबर आहे. पण तुम्ही घेता. आणि एक असतं की खूप आता आजकाल सोशल मीडियावर बघतो की खूप लोक हॅक्स देतात की EMI लवकरात लवकर कसा संपवावा, लोनचं टेन्युअर कसं कमी करावं. तर त्याला घेऊन काय हॅक्स माहिती आहेत का तुम्हाला जे आपण करू शकतो? तर मी तुम्हाला एक सांगेल, एक आत्ताच बरं झालं तुम्ही आत्ता प्रश्न विचारला. काल मी एक फाईल केली, त्या फाईलमध्ये नवरा बायको प्रॉपर्टी घ्यायला आले होते. त्या मॅडमचं बँक स्टेटमेंट 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट एका पानात संपलं. 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट एका पानात संपलं, जे मागच्या मी 7 वर्षामध्ये पाहिलं नाही. कसं का त्या बाई त्यांच्या पगार अकाउंटमधून काढतच नव्हते. सगळा खर्च चालायचा नवऱ्याच्या ह्याच्यावर, नवऱ्याच्या अकाउंटवरून खर्च. नवरा बायको दोघं कमावणार आहे. त्यावेळेस त्यांनी सडनली निर्णय घेतला ती का कर्ज घ्यायचं होतं, पण नंतर ते म्हणले नाही ठीक आहे कॅशमध्ये घेऊन टाकू. फ्लॅट कॅशमध्ये घेतला आणि त्यांचं जे करिअर झालं आहे ते हार्डली 7-8 वर्षाचं आहे. म्हणजे आपण काय करतो, जे कर्ज घेतो किंवा आपण मला जास्तीत जास्त कर्ज कसं किती भेटेल इथपर्यंत स्ट्रेस करायला लावतात. मग तुम्हाला ते कर्ज संपवणं जड जातं. पार्ट पेमेंट माझं तर एक म्हणणं आहे का घरासाठी कर्ज घेतलं ना, नवऱ्याचा पगार पूर्ण कर्जात गेला पाहिजे, बायकोचा पगार खर्चा पाण्यात गेला पाहिजे किंवा बायकोचा पगार सेव्हिंगला राहिला पाहिजे. ती प्रॉपर्टी तुम्ही लवकर नील करू शकता. पण असं पण असतं की बँक्सचा एक इश्यू म्हणू शकतो किंवा एक त्यांचा बिझनेस म्हणू शकतो की कुठलंही लोन दिल्यानंतर ते लोक इंटरेस्टचे पैसे पहिला वसूल करतात आणि मग प्रिन्सिपल अमाऊंटकडे वळतात. तर ती पण एक गोष्ट आहे. मुद्दा तसा नसतो. तिथे काय असतं, तुमचा गणिताचा नियम लावलेला असतो. एवढं लोन, एवढे टक्के, एवढ्या वर्षासाठी. आता ते एवढ्या वर्षासाठी जे होतं ना, मग ते काय म्हणतात का आम्हाला हे जे 50 लाख रुपये आहे ते 30 वर्षात वसूल करायचे.
हम्म. बरोबर. मग ते 30 वर्षात वसूल करणार म्हणजे तुमचा प्रिन्सिपलचा पार्ट कमीच येणार ना, हम्म. मग तिथे व्याजाचा पार्ट जास्त येणार. हम्म. पण तुम्ही ते 50 लाख रुपये तिथं नॉर्मल EMI कॅल्क्युलेटर भरपूर आलेत मार्केटमध्ये, हम्म. ते टेन्युअर चेंज करून बघा. हम्म. इकडचा प्रिन्सिपलचा पार्ट वाढलेला असतो, तिथं ते गणिताचं सूत्र आहे, तिथं बँकेचं हे नाही आहे मला एवढ्या टक्क्याचं लोन, एवढ्या अमाऊंटचं लोन एवढ्या वर्षामध्ये एवढ्या टक्क्याने फेडायचं. हम्म. मग त्याला काय नियम लागतो त्या नियमानुसार असतं. फक्त तिथं आपल्याला दिसतो का इंटरेस्ट अमाऊंट जास्त दिसते, पण ते गणिताचं जे सूत्र लागलेलं असतं त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेशन होतं. हम्म. हे त्याचं गणित असतं. म्हणजे तेवढे वर्ष तेवढे पैसे तुम्ही तेवढ्या वर्षासाठी वापरलेले, तुम्ही भरलेले नाहीये, ते वापरताय पण तुम्ही पैसे. मग आता पैसे वापरताय म्हटलं व्याज पण देणं आहे बँकेला, ही गोष्ट आहे. मग तुम्ही लोन कमी वर्षासाठी घ्या, घेतानाच कमी वर्षासाठी घ्या, मग तुम्हाला बघा प्रिन्सिपलचा पार्ट चेंज झालेला दिसेल तिकडे. ही गोष्ट लोक ॲनालिसिस करत नाहीत. बरोबर. कोणताही माणूस रिपेमेंट शेड्यूल जे होतं ते लोन घेतल्याच्या नंतर घेऊन बसतो. कोणताही माणूस रिपेमेंट शेड्यूल हे एक्सेलवर कॅल्क्युलेशन करून पहिला घेऊन कधीच बसत नाही. आजपर्यंतच मी 90% कस्टमर हे ते पण लोन घेतल्याच्या नंतर 4-6 वर्षांनी घेऊन बसतात. अरे मी एवढं भरले, एवढंच राहिले. मग ते गणित, मग त्यावेळेस ते विचार करा अरे अजून तर संपलंच नाही लोन. पण त्याच्या आधी तुम्ही घेऊन बसले तर त्याच वेळेस ठरतं की तुम्हाला कर्ज किती वर्षासाठी घ्यायला पाहिजे आणि हे किती वर्षात संपेल, तिथे किती व्याज जाईल, याचं कॅल्क्युलेशन आधी कुणीच करत नाही. ते प्रॉपर्टीच्या मेंटॅलिटीमध्ये असतात. आता गव्हर्नमेंटचं एक असतं की खूप लोनला स्कीम्स आहेत किंवा काय, तर अशा कुठल्या स्कीम्स आहेत ज्याबद्दल जे लोकांना बेनिफिशियल ठरू शकतं? आता ह्या लोनमध्ये तर आत्ता सध्या अशी कोणती स्कीम नाही आहे. ओके. हां, प्रॉपर्टीची संदर्भात ज्या स्कीम आहेत, म्हाडा झालं, PMAY झालं, ह्या ज्या स्कीम आहेत ते गव्हर्नमेंटवर डिपेंड आहे. पण आत्ता सध्या तर कोणत्या नाही आहेत. ओके. मग पार्ट पेमेंट हाच तो पर्याय लोन लवकर संपवण्यासाठी. आता आपण समजा डिफरन्शिएट करूया की मला अशा 3 चुका सांगा की जे लोक होम लोन घेताना किंवा कुठलंही प्रॉपर्टी घेताना, प्रॉपर्टीवर लोन घेताना चुका करतात. अशा कुठल्या 3 चुका आहेत ज्या तुम्ही बघितल्या आहेत एवढ्या वर्षांमध्ये? कायम हां, आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त कर्ज घेणं, बरोबर, पहिली चूक. दुसरी चूक, जेवढे इन्कम सोर्सेस आहेत ते सगळे इन्कम सोर्सेस लोनला लावून लोन घेणं, बरोबर, ही दुसरी चूक. आणि तिसरी चूक, हप्ते बाउन्स करणे, ही तिसरी चूक. एकदा हप्ता बाउन्स झाला का तो बाउन्स होत 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 जातो, शेवटपर्यंत तो जड जातो. इंडिया एक अशी कंट्री आहे जिथं खूप फास्ट मुव्हिंग वर्ल्ड आहे, फास्ट मुव्हिंग देश पण आहे, लोकांना खर्च पण जास्त आहेत आणि कमिटमेंट्सला काही लोक डगबगतात एवढ्या फास्ट ग्रोईंग मार्केटमध्ये. तर भरपूर अशा वेळेस सिबिल हॅम्पर होतो. बरोबर. आणि असे लो सिबिलच्या केसेस असतात. बरोबर. मग त्यांना लोन मिळतं का? मिळतं. आम्ही स्वतः करून देतो. नॅशनलाइज बँक्स त्यांना लोन देतात का? देतात. ओके. मग त्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे ते कारणं तशी असायला पाहिजेत. कोविडमध्ये इन्सिडंट झाला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, मेडिकल इमर्जन्सी आली आहे, अशा काही घटना घडल्यात का ज्या अवॉइड करता येत नाहीत, त्या गोष्टी असतील तर ते होतं ना. बरं, सिबिल जरी खराब असेल, काही दिवसापूर्वी त्याचं मागच्या 3 वर्षापूर्वी सिबिल खराब होतं, आत्ता मागे त्यांनी गोल्ड लोन घेतलंय किंवा 2 व्हीलर लोन घेतलंय किंवा मोबाईल घेतलाय, काही घेतलंय, दुसरं कोणतं तरी लोन घेतलं आणि त्याचे हप्ते रेग्युलर भरतोय, पुन्हा दुसरं लोन भेटू शकतं. मी तुम्हाला काय म्हटलं, बँका ह्या कर्ज वाटायलाच बसलेत, पण त्याच्यामध्ये असं नाही असायला पाहिजे, बँकेला हे कधीच दिसलं नाही पाहिजे का ही गोष्ट केली ती इंटेन्शनल केली आहे. इंटेन्शनल केलेल्या गोष्टीला बँक परत उभं करत नाही. ह्या गोष्टी, सिबिल खराब असेल तरी लोन भेटतं, बरोबर, पण त्याचं जस्टिफिकेशन प्रॉपर देता आलं पाहिजे आणि ते पुढच्याला पटलं पण पाहिजे. कारण पुढचा लोन सँक्शन करणारा देखील माणूसच आहे. तुम्ही जसे माणूस असाल तसा तो पण माणूस आहे. तो फक्त तुमच्याकडे एक त्रयस्थ म्हणून बघत असतो, थर्ड पार्टी म्हणून बघत असतो. बरोबर. आता जसं लोन घेताना आपण बघतो की एक पार्ट असतो, जसं थर्ड पार्टी आपण म्हणतो
की जसं तुम्ही पण आहात कन्सल्टंट्स आहात, आता 2 एंड युजर्स आहेत, एक कस्टमर आहे, एक बँक आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये जेव्हा एक कन्सल्टंटचा रोल येतो, बरोबर. तर लोकांनी कन्सल्टंट का घ्यावा आणि का नाही घेऊ, म्हणजे का नाही घेऊ ह्याच्यावर तर उत्तर नसेल कारण की तुमचा व्यवसाय त्यात आहे, बट तरी की का एक कन्सल्टंट असावा लोन घेताना किंवा नसावा? पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जो कन्सल्टंट आहे तो सारखा बदलणारा नसावा किंवा तुम्ही तो कन्सल्टंट सारखा बदलायचा नाही. दुसरी गोष्ट, आजच्या घडीला कन्सल्टंट हे जे आहेत मार्केटमध्ये, कन्सल्टंट याच्यासाठी असावा का तो तुमचा एक फॅमिली मेंबर टाईप असावा, कारण त्याच्याकडे सर्व बँकांचे ऑप्शन आहेत, त्याला सर्व बँका माहीत आहेत आणि तुमचं फायनान्शियल त्याला माहीत आहे, तो त्याप्रमाणे तुम्हाला गाईड करत असतो, पण तो तसा तुम्हाला निवडता आला पाहिजे. आता माझ्याकडं असे कस्टमर आहेत माझे ज्यांना एकेकाळी 35,000 रुपये पगार होता, आज त्यांना 3.5-4 लाख रुपये पगार झालाय. ते फक्त मला फोन करतात, भाई मेरे को ये प्रॉपर्टी लेनी है, ठीक आहे सर कॉस्ट शीट भेज दो. त्यांचा सगळा फोल्डर माझ्या लॅपटॉपमध्ये असतो, फक्त अपडेटेड सॅलरी स्लिप बँक स्टेटमेंट घेतो, लोन त्यांचं सँक्शन करतो. म्हणजे काय का तुम्हाला ते निवडता आला पाहिजे. बरं, त्यांच्याकडे सगळे ऑप्शन असल्यामुळं बँकेत तुम्ही कोणत्याही बँकेत स्वतः जर गेला तर ती बँक कधीच म्हणणार नाही का आम्ही चुकीचे आहेत किंवा आमच्याकडे ही गोष्ट कमी आहे. बरोबर, ती प्रत्येक बँक हेच म्हणणार का आमच्याकडे ही गोष्ट आम्हीच मार्केटमध्ये चांगले. मग तिथं तुम्हाला निवड नाही करता येत. आणि कन्सल्टंट का घेऊ नये याच्यापेक्षा मी म्हणेल का कोणते कन्सल्टंट घेऊ नयेत. का जो कन्सल्टंट तुमचं नाही म्हणणं ऐकलं का चिडचिड करतो किंवा जो तुम्हाला वेळेवर सर्व्हिस देत नाही तो कन्सल्टंट घेऊ नये. किंवा तुम्ही काही विचारलं तर तो कन्सल्टंट फक्त तुम्ही कसं कर्ज घ्यावं ह्याच्याकडे तुम्हाला ढकलत राहतो, तो कन्सल्टंट घेऊ नये. जो कन्सल्टंट तुम्हाला म्हणाल का सच में ज़रूरत है क्या आपको लोन लेने की, हे वाक्य जर त्याच्या तोंडी असेल तर तो कन्सल्टंट घ्यावा. तो तुमचा कन्सल्टंट असावा, मित्र असावा. ओके, तो एजंट नसायला पाहिजे का जो फक्त आपल्या 2%चा 3%चा विचार करेल. बरोबर, बेसिकली तेच आहे की कन्सल्टंट्स चार्ज नाही करत एक्स्ट्रा कस्टमरला. बरोबर, कारण की कन्सल्टंट्सचं जे काही पेआउट असतं ते बँकां थ्रू. बरोबर. सो त्यामुळे फसवणूक नाही झाली पाहिजे. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणले तर कसा एखादा कन्सल्टंट ओळखावा कोणी पण आपल्या लोकल रिजन्समध्ये की हा एक चांगला कन्सल्टंट आहे, ह्याची काय अशी डेफिनेशन आहे का? त्याला भेटा आणि त्याचा मेल ID काय आहे बघा, सगळ्यात सोपं, सिम्पल. प्रोफेशनल कन्सल्टंट आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये ओळखण्याचा हा एक चांगला पर्याय. आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याचं नाही काही तर त्याचा ऑफिस कुठं आहे, तुम्ही एकदा त्याच्या ऑफिसला जाऊन भेटा, त्याचा ऑफिस सेटअप बघा, मग ठरवा काय करायचं ते. जसं आता आपण भारताकडे बघतो तर ॲग्रिकल्चर हे मॅनपॉवर जनरेशनसाठी सगळ्यात टॉपला येतं, नंबर 1. आणि एक असं खूप लोकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, आणि तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे की शेतकऱ्यांना का कर्ज मिळत नाही बाबा, म्हणजे बाबा रे त्यांचं काय चुकतं आहे की ते पण कमवत आहेत, ते एवढं कष्ट करून काही गोष्टी उगवत आहेत आणि त्यातून येणारी जे काय त्यांची पैसे असतील तर त्यांना पण एक अपेक्षा असते की त्यांनाही कर्ज मिळावं, तर त्यांना का नाही मिळत, काय चुका होत आहेत का त्यांच्याकडून? हो, शेतकऱ्यांना कर्ज न मिळणं याच्यामागं सगळ्यात मोठं पहिलं कारण आहे का त्यांची कागदपत्र क्लिअर नसणं. शेतकऱ्याने जरी ITR जरी भरला, एक शेतकरी आहे का ज्याला 10 एकर शेती आहे, 10 एकर शेतीचे त्याचं ऊसाचं उत्पन्न येतं, पण तो शेतकरी ITR कधीच भरत नाही. मग ते बँकेला कळणार कसं हा माणसं कमवतोय किती. 10 एकर शेतीमध्ये त्याचा एकरी 100 टन ऊस जाणारे पण शेतकरी आहेत आणि एकरी 40 टन ऊस काढणारे पण शेतकरी आहेत. मग बँक फक्त एकरावरच नाही कर्ज देत, उत्पन्न किती आहे तुमचं, गायी आहे 50 गायी आहेत तुमच्या, 20 गायी आहेत, 10 गायी आहेत, गायीचं दुधाचं उत्पन्न आहे रोजचं रोजचं तुमचं 1000 रुपये जर दुधाचे आले तर महिन्याचे 30,000 रुपये झाले. महिन्याचे 30,000 म्हणजे 15,000 रुपये तो हप्ता भरू शकतो. 15,000च्या हिशोबाने इकडं त्याला कर्ज
8-9 लाख रुपये कर्ज आरामात भेटू शकतं. हम्म. पण आपला शेतकरी चुकतो कुठं, तुमचे ITR भरत नाही. आणि शेतकऱ्याला तुम्ही कोटीचा जरी शेतकऱ्याने ITR भरला तरी त्याच्यावर टॅक्स बसत नाही. मी मगाशी एक शब्द वापरला होता, 3 वर्षाचे ITR असायला पाहिजेत, ते बँक पाहते. मग तुम्ही ITR भरा, बँकेपुढे देऊन दाखवा ना, बाबा मी एवढा कमवतोय. आणि शेतकऱ्याला दुसरं कारण नाही मिळण्याचं का, मगाशी मी म्हटलं कॅश ट्रान्झॅक्शन जास्त असतात. शेतकऱ्याचे सगळेच ट्रान्झॅक्शन कॅश असतात. बँकेचं जर खातं पाहिलं तर ते काहीच दिसत नाही. तुम्हाला जर तुमच्याकडे एखादा माणूस आला आणि म्हटलं बघ माझं बँक स्टेटमेंट आहे आणि याच्यावर मला कर्ज दे, तुम्ही ज्यावेळेस बँक स्टेटमेंट पाहता, अरे तुझ्याकडे पैसेच नाही तर मी देऊ कुठून. पण त्याच वेळेस दुसरं स्टेटमेंट तुम्ही पुढं केलं का, ज्याला तुमचं रेग्युलर उत्पन्न येते, जे तुमच्या अकाउंटला दिसते, हे बघा मी महिन्याचे एवढे कमवतो. ठीक आहे, तू 50,000 कमवतो ना महिन्याचे, 10,000 कमवतो ना महिन्याचे, मी 25,000वर तुला देऊ शकतो. 10,000 कमवतो ना मी, 5,000 रुपये तुला महिन्याला बसतील एवढं कर्ज देऊ शकतो. भेटतंय की कर्ज. पण बँकेला पण विश्वास, मी काय म्हटलं, बँकांनी, पहिलं वाक्य माझं, बँकांनी कर्ज वाटल्याशिवाय बँका जगणारच नाहीत. मग मुळात ते तेवढं तिथं दिसायला पाहिजे. बरोबर. तर शेतकऱ्याला कर्ज भेटतं नाही असं नाही. शेतकऱ्यांनी जवळच्या कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, तुम्ही बँकेत जा ना, बसा, भेटा, बोला. बँक मॅनेजर बरोबर कधीतरी चहा प्या, त्याला कधीतरी विचारा का सर आम्हाला कर्ज घ्यायचे, मला पुढच्या एवढ्या वर्षासाठी एवढं असं कर्ज तुम्ही सांगा आम्हाला, मी काय करू. ते सांगतील की तुम्हाला. बरोबर. कारण बँकेच्या ब्रांच मॅनेजरला कर्ज वाटण्याचं टार्गेट असतं. मग तो ते टार्गेट कसं पूर्ण करणार. मग त्याला असे कस्टमर पाहिजेत. बरोबर आहे. तो तुम्हाला ती ट्रीटमेंट देणार. पण तुम्ही करा तसं. CA कडे जाऊन बसा, टॅक्स कन्सल्टंटकडे जाऊन बसा. आपण बसत नाही. आपण फक्त काय करतो, तुम्ही नेत्यापाशी जाऊन बसण्यापेक्षा आहे ना, CA पाशी जाऊन बसा. सरपंचापाशी जाऊन बसण्यापेक्षा आहे ना, तुम्ही बँकेच्या मॅनेजरपाशी जाऊन बसा. हे तुम्हाला सांगतील. CA, बँक मॅनेजर हे तुमचे 7-12 प्रॉपर्टी कशा वाढवायच्या ते सांगतील. हे नेते तुमच्या प्रॉपर्टी कशा विकायच्या ते शिकवतील. तुम्ही कुणा बरोबर बसता ते महत्वाचं आहे. आणि एक जसं आता शेतकऱ्यांचा विषय निघाला तर तसाच अजून एक जवळचा विषय आहे की भरपूर यंगस्टर्स हा व्हिडिओ बघत असतील, युवक हा व्हिडिओ बघत असतील, आणि कसं त्यांनी एक लोन कन्सल्टंट व्हावं किंवा कसं या बिझनेसमध्ये यावं, याबद्दल तुम्ही कसं सांगाल की तुमचं काय मत राहील की त्यांनी काय करावं आणि या बिझनेसमध्ये यावं आणि कितपत हा बिझनेस प्रॉफिटेबल ते करू शकतात. हा बिझनेस तुम्हाला सांगतो, तुम्ही 500 रुपये टाकले ना तर तुम्हाला 1000 रुपये कमवून देणारा हा बिझनेस आहे. ही कोणतंही मी अतिशयोक्ती सांगत नाही. 500 रुपये तुम्ही 500 रुपयाचे व्हिजिटिंग कार्ड छापा, बरोबर. आणि इथं जे दुकानं आहेत लाईनीतली किंवा आपली MIDC दुकानांमध्ये जा. मी आदिनाथ बोराडे लोन कन्सल्टंट आहे, हे माझ्याकडं लोन आहेत. पर्सनल लोन, होम लोन, बिझनेस लोन, कार लोन आहेत. तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर सांगा, मी करून देतो तुम्हाला. आणि तुमच्याकडून 1 रुपया कमिशन घेणार नाही. त्या माणसाला जर बसल्या बसल्या तिथं कर्ज मिळत असेल तर तो का तुमच्याकडे येणार नाही. इथं 10 जणांना एका दगडावर लिहा कर्ज आणि फेका, ते 10 जणांना जर लागला तर त्यातले 8 जण म्हणतील आम्हाला पाहिजे. पैसा आज कुणाला नकोय, त्यालाच तुम्ही हातार बना. आणि याकडे व्यवसाय म्हणून बघा. याच्याकडे अजिबात तुम्ही एजंट म्हणून नाही बघायचं, कन्सल्टंट व्यवसाय म्हणून बघायचं. तुम्ही जर 1000 व्हिजिटिंग कार्ड छापले तर तुम्हाला काय वाटतं, 1000 धंद्यावाल्यांना ते जर कार्ड वाटले तर त्यातल्या किती लोकांना कर्ज पाहिजे असेल. एज्युकेशन लोन पाहिजे असतं, मुलांना शिकवायचं असतं, आजारपण असतं, तुम्हाला कुणाच्या देणदाऱ्या असतात, कुणाला कार घ्यायची असते, कुणाला घरात फर्निचर करायचं असतं, कुणाला काही हप्ते 2-4 लोन झालेले असतात ते एकत्र करायचे असतात, एकच हप्ता बनवायचा असतो, किंवा कुणाला तरी काही डेव्हलपमेंट करायची असते. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि तुमच्याकडे सगळ्या बँक आहेत. आम्ही ते सर्व्हिस देतो, आम्ही तुम्हाला शिकवतो. या तुम्ही आमच्याकडे बसा, माझ्याबरोबर बसा, बोला. तुम्हाला मी आज इथं लिहून देतो, जर एखादा कोणताही कॉलेजमधून निघणारा पोरगा आणि त्याला फक्त बोलता येते आणि उन्हातानामध्ये किंवा फिरायची पुढच्याशी अनोळखी व्यक्तीमध्ये बरोबर बोलायची ज्याच्याकडे कला आहे ना,
तो मी तुम्हाला आजही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तुमच्या इंजिनियरपेक्षा जास्त पैसा कमवाल. आजच्या घडीला खूप सोपं मार्केट आहे. पण तुम्ही फक्त AC आणि PC ही अपेक्षा सोडून मार्केटमध्ये उतरायला पाहिजे. लाखोनी कमवू शकाल. मेहनत करायची तयारी. आणि हे लोक किती दिवस तुम्हाला करायचे? वर्षभर फक्त घासायची, वर्ष ते 1.5 वर्ष. त्याच्यानंतर जो तुमचा कस्टमर बेस बनेल ना, तुम्ही फक्त ऑफिसमध्ये बसायचे, तो कस्टमर बेसच तुम्हाला धरू आणील. अरे हा माझा मित्र आहे, याला लोन दे. अरे तो माझा मित्र आहे, त्याला लोन दे. हेच लिंक लागत जातात. बरोबर आहे. मग तुम्हाला काय कुठं करायची गरज नाहीये. मी उदाहरण तुमच्या समोर आहे. बरोबर. पण ते पण आहे की मी असं म्हणतो की ठीक आहे, या बिझनेसमध्ये येणं जितपत इझी आहे, त्या हिशोबाने तेवढं प्रॉपर एज्युकेशन घेऊन येणं पण जास्त गरजेचं आहे. नको असलेल्या लोकांना, म्हणजे ज्यांना लोनची गरज नाही त्यांना लोन नाही दिलं पाहिजे. बरोबर. मुळात कसं असतं की लोन जसं आपण ज्या हिशोबाने पॉझिटिव्ह वेने बघतोय, तितपत ते नेगेटिव्ह पण ठरून जातं कधी कधी काही सिच्युएशन्समध्ये. ह्याच्यासाठी एक नियम, कन्सल्टंट कोणता पाहिजे, त्यांना आम्ही कन्सल्टंट बनवतो. बरोबर. बाबा कस्टमर तुझ्याकडे येतोय म्हणून तू फक्त हा माझा कस्टमर असं नाही, तो खरंच गरजेचा आहे का? आज जर तू त्याला जीवापेक्षा जास्त कर्ज दिलं तर तो त्याचं सिबिल खराब होणार, तो आयुष्यभरासाठी तुझ्यापासून बाजूला जाणार, तो परत नाही तुझ्याकडे येणार. किंवा सिबिल खराब असल्यामुळे त्याची इच्छा असून सुद्धा बँक लोन देणार नाही, म्हणजे तो तुझा कस्टमरच नाही. बरोबर. हां, त्याला शिकव ना का तू तुझ्या कमाईच्या 30% 40% पुढं मीच कर्ज देणार नाही, किंवा तू घेऊच नको, त्याला परावृत्त करते तू. त्याचं हे लोन 4 वर्षाचं लोन तो 2 वर्षात संपवणार. बरोबर. तो परत दुसरा काहीतरी विचार करणार, काहीतरी डेव्हलपमेंटचा. आणि शक्यतो कर्ज देताना डेव्हलपमेंटसाठी कर्ज द्या. आम्ही स्वतः कस्टमरला देतो. 4-5 क्रेडिट कार्ड असतील ना, लोन सँक्शन दिलं आम्ही बँक मॅनेजरला सांगतो, जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत लोन डिस्बर्स करायचं नाही. लोन सँक्शन होऊन पडतं, आम्ही कस्टमरला सांगतो सँक्शन कंडिशन टाकली आहे, हे क्रेडिट कार्ड क्लोज केल्याशिवाय ते देणार नाही. ती जाऊन बँकेत ॲप्लिकेशन द्यायला लावतो. कारण तुम्हाला क्रेडिट कार्डची गरजच नाही आहे. 50,000 जर तुमचा पगार आहे ना, 10,000 रुपये 15,000 रुपये लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड ठेवा. कशाला पाहिजे तुम्हाला 2-2, 5-5 लाख क्रेडिट लिमिट असलेली क्रेडिट कार्ड्स? गरजच नाही आहे. मग ते आम्ही त्यांना क्लोज करायला लावतो. बरोबर. तर आपण या पॉडकास्टच्या लास्ट सेगमेंटमध्ये आलेलो आहे, म्हणजे 1 लाइनर क्वेश्चन्स असतात. तर इदर और ऑर तुम्हाला दोघांपैकी एक निवडायचं आहे. तर रॅपिड फायर राऊंड असतो. सो सुरू करू आपण. तर पहिला आहे नॅशनलाइज बँक की NBFC? नॅशनलाइज बँक. त्यानंतर होम लोन की लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी? लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. त्यानंतर हाय सिबिल स्कोअर की हाय इन्कम? हाय सिबिल स्कोअर. त्यानंतर सॅलराइज्ड ॲप्लिकेंट की सेल्फ एम्प्लॉईड ॲप्लिकेंट? सेल्फ एम्प्लॉईड ॲप्लिकंट. त्यानंतर फिक्स्ड इंटरेस्ट रेट की फ्लोटिंग इंटरेस्ट रेट? फ्लोटिंग. त्यानंतर लोअर EMI की शॉर्ट टेन्युअर? शॉर्ट टेन्युअर. त्यानंतर लोन कन्सल्टंट की स्वतः ॲप्लिकेशन भरून आलेला कस्टमर? लोन कन्सल्टंट. त्यानंतर 0% प्रोसेसिंग फी की लोअर इंटरेस्ट रेट? लोअर इंटरेस्ट रेट. ओके. जसं म्हणजे मला एक्सपेक्टेड होतं की हे उत्तरं तुम्ही द्याल, तीच उत्तरं आली, कारण की त्या हिशोबानेच हा पॉडकास्ट झाला. सो थँक्यू सर, म्हणजे तुम्ही आला पॉडकास्टसाठी, मजा आली. लोनबद्दल आम्हाला थोडंसं ज्ञान आहे, कारण की आम्ही त्या क्षेत्रात आहेत, पण लोकांना थोडंसं अवेअरनेसची गरज होती आणि तुम्ही चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं. सो थँक्यू तुम्ही आले त्यासाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग द पॉडकास्ट टिल हिअर. आणि सर्वांना मजा आली असेल. आणि लोन हा विषय खूप जवळचा असतो. नेहमी आपण आपल्या आजूबाजूला परिसरांमध्ये लोन ह्याविषयी थोडी ना थोडी आपल्याला नॉलेज मिळत राहतं. तर त्या गोष्टींना धरून आणि त्या टॉपिक्सला घेऊन आपण हा पॉडकास्ट केला. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय डाऊट्स असतील, सो प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो अँड वी आर ओपन टू आन्सर ऑल युअर क्वेरीज. अँड थँक्यू टू लिसन टिल हिअर. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आम्हाला अजून सांगा की असे काय टाईपचे गेस्ट यू वुड लाईक टू एन्जॉय ऑन द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक, अँड वी विल ट्राय टू ब्रिंग देम हिअर. सो थँक्यू अँड कीप वॉचिंग.